खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20। सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट, राज्यात पीक विमा जमा होणार। खरीप पीक विमा 26 जानेवारीच्या दिवशी जमा होणार। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता, आता हा शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आले। 26 जानेवारीला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे 17,500 रुपये जमा होणार। कधी जमा होणार? पीक विमा हा शेतकऱ्यांपुढे मोठ्या प्रमाणात सतावत होता, परंतु आता पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY च्या अंतर्गत पीक विमा आता जमा होताना आपल्याला दिसून येणार आहे। गेल्या काही दिवसावर शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टीनंतर पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार हा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न राहिलेला होता, परंतु सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार हेक्टरी 17,500 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। 26 जानेवारीच्या दिवशी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि 26 जानेवारीपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत जे काही खरीपातील पिकांचं नुकसान झालेलं आहे, म्हणजे सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, या सर्व पिकांचे पैसे आता लवकरात लवकर जमा होताना दिसणार आहे। मग आपल्याला किती पैसे मिळणार आहे आणि किती नुकसान झाले हे कसं चेक करायचं? तर PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती जाऊन आपण चेक करता येत आहे की किती नुकसान झालेलं आहे। 17,500 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे पैसे आपल्याला मिळताना दिसणार आहे। मग आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून पैसे रखडलेले होते। आपल्याला जर क्लेमचं स्टेटस मंजूर झालेला आहे का नाही हे कसं चेक करायचं? प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती जाऊन आधार बेस OTP टाकायचा आहे आणि आधार बेस OTP टाकल्यानंतर आपल्याला समजणार आहे की आपल्याला पैसे येणार आहे की नाही आहे। जर आपले पैसे पेंडिंग दाखवत असेल तर काय करायचं आणि का पेंडिंग दाखवतं याची जर क्युरी सॉल्व्ह करायची असेल तर प्रधानमंत्री फसल विमा योजनावर जाऊन आपण अपडेट चेक करायचे आहे। त्या ठिकाणी KYC पेंडिंग असेल तर आपल्याला KYC करावं लागेल किंवा बँक खाते जर काही ॲक्टिवेट नसेल तरी सुद्धा आपल्याला ते पैसे येणार नाही। आपण जर बघितलं तर प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना सरकारची आहे। पीक विमा आणि अतिवृष्टीचं नुकसान जे झाले होतं, या अतिवृष्टीचं नुकसान सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर आपल्याला येताना दिसणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता, पैसे कधी येणार। आता ही शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट हे पैसे जमा होताना दिसणार आहे। आपण हे लगेच पैसे चेक करू शकता। आपल्या खात्यावरती जर रक्कम आलेली असेल किंवा आलेली नसेल तर आपण काय करायचं, तर आपल्या नजदीकच्या कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्याकडे किंवा महसूल विभागाकडे याची आपण रिसर तक्रार सुद्धा करू शकता। कारण आपले पैसे पेंडिंग दाखवत असेल तर पैसे येणार आहे, जर आपला क्लेम रिजेक्ट झालेला असेल तर आपल्याला परत अप्लाय करता येणार नाही। त्यामुळे पीक विमाच्या पोर्टलवरती जाऊन आपण चेक करायचं आहे आपला क्लेम काय दाखवत आहे। जर क्लेम आपला व्यवस्थित दाखवला तर आपल्याला हे पैसे लवकरात लवकर येण्याचा मार्ग होणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा ही शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना सरकारच्या योजनांपैकी आहे। केंद्र आणि राज्य सरकार हे दोन्ही मिळून या पैशाची टाकत असतात, परंतु गेल्या काही दिवसापासून हे पैसे रखडल्यामुळे शेतकऱ्यांवर्ग नाराजी होती। परंतु आता 26 जानेवारीपासून राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 32 ते 35 जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 17,500 ते 30,000 पर्यंत पैसे आता जमा होताना दिसणार आहे। यामध्ये लातूर, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर सर्व ठिकाणी हेक्टरी 17,000 ते 30,000 पर्यंत पैसे आता जमा होताना दिसणार आहे। प्रधानमंत्री फसल विमाची अपडेट्स आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून देत असतो। पीक विमा 2025, पीक विमा 2000 कसा भरायचा हे सुद्धा आपण मागच्या मागे सांगितले होते। रब्बीचा पीक विमा सुद्धा ज्यांचा राहिला असेल त्यांनी लवकरात लवकर भरणं गरजेचं आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा। प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे अपडेट्सच्या माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। येत्या काही दिवसामध्ये अजून आपल्याला पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर जमा होताना दिसणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।